रामकृष्ण हरी. नर्मदा हार नर्मदा प्रकंप पाय करत असताना आजचा दिवस आहे 81वा. बघा आता हे गुलाबी थंडीतून प्रस्थान झाले. आमचं बिलासपूर आहे, लिंगेश्वर महादेव भगवान आहे आणि शिवनाथ नदीच्या तटावर थाटलेला आश्रम आहे. खूप छान आश्रम थाटलेला आश्रम छान आहे बरं का. पूर्वी घरगुती सेवा असायची, परंतु या लोकांनी खूप अशी योजना करून या शिवनाथ नदीच्या तटावर आश्रम बसवलेला आहे आणि खूप 50 ते 60 प्रकंप बसवले रात्री आणि खूप अशी छान सेवा केली या लोकांनी. एक दुर्गम भाग आहे, दुर्गम पट्टा आहे, अनूपपूर जिल्हा आहे. अमरकंटक गाव एक दिवस आलेलं आहे. उद्या आम्ही अमरकंटकला पोहोचतोय. आज संध्याकाळी आमचा रामकुटी या तीर्थावर आमचा मुक्काम आहे. तिथं नर्मदा मैयाचं रूप एकदम छोटंसं आहे, एकदम आपण म्हणतो 3 वर्ष 4 वर्षी मुलगी या रूपात नर्मदा मैया संध्याकाळी आम्हाला दर्शन देणार आहे. आता आमच्या समेत बघा या गुलेताई आहेत, जाधव बाबा आहेत बघा. खूप छान असं त्यांना आनंद होते. पहिलीच परिक्रमा आहे त्यांच्यावाली. नर्मदे हार आणि गोलपताई आहे, नर्मदे हार आहे. खूप थंडीने काकडली आज पंढरपूर. हो, पंढरपूर विठ्ठल भगवान खूप थंडीनं काकडलेत, परंतु काय नाही, त्यांचा आदेश आहे, तो आदेश आम्ही पालन करतोय आदेशाचं. बघा हे छोटे मोठे घर आहे, खूप असं चहा नाश्ता या ठिकाणी आम्हाला बसवलेलं आहे त्यांनी आणि सेवा ही त्यांच्या रक्तात बनलेली आहे. खूप असं दुर्गम भाग आहे, बिलासपूर गाव आहे. एक आता हे अमरकंटक बाउंड्रीवर आहे. अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये आहे, तिकडून छत्तीसगड आहे. छत्तीसगडचाही जिल्हा बिलासपूर आहे आणि अमरकंटकचा जिल्हा अनूपपूर आहे. आजचा दिवस महानगरचरणी प्रार्थना एक आनंदाचा मंगलमय जावा. हे राजेंद्रगाववरून अमरकंटक 35 किलोमीटर आहे आणि आम्ही जात आहोत या मार्गे दमगड, रामकुटी, पंचधारा, दूधधारा आणि कपिलधारा या मार्गे जातो आम्ही. त्याच्यामुळे मग एक 15 किलोमीटरचा हा शॉर्टकट आहे आणि नर्मदा मैयाचा रस्ता आहे. आणि खूप असा रस्त्याने सेवा करतात बघा. खूप असं एका पायाने ते आदू आहे, परंतु नर्मदा सेवा खूप असे गरम गरम भजे आहेत. ग्रामपंचायत मोदी, पोस्ट खाटी, तहसील पुष्पराजगड, जिल्हा अनूपपूर, थाना अमरकंटक नर्मदे. बघा एका पायाने अपंग आहे, परंतु ही सेवा काय म्हणतात, हे नर्मदा परिक्रमावासींची खूप अशी मनोभावी सेवा करतात. माझ्या समेत पंढरपूर बाबा आहे, गोलपताई आहे आणि बघा खूप छान असा प्रवास चाललेला आहे. आता काय द्यावे त्याशिवाय उतरा आहे. हा सगळा आता आपल्या खिशात पैसे जर असले तर ते नाही म्हणतात आणि मग आपण पैसे देण्याचा आग्रह केला तर तो नर्मदा मैयाचा अपमान होतो. नर्मदा परिक्रमा करत असताना जो त्या मैयाचा आदेश असतो, बाबाजी चाय लेलो, बाल भोगलेलो, आणि हा जो आदेश हा डावलायचा नसतो. हरई आहे गाव आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. बघा आज परिक्रमा करत असताना आता हा पगदंडी मार्ग आहे, काही आता सडक मार्ग सोडून दिलेला आहे. पुढं आता आमचं हरई या गावामध्येच दुपार भोजन राहील, कारण मोंदी गावात खूप लवकर आलेलो होतो 10 वाजताच. आणि आता नर्मदा परिक्रमा पाय करत असताना हा जो जंगल मार्ग लागलेला आहे बघा. आता हा जो अमरकंटक जंगल आहे, आता इथून पुढे सुरुवात झाली जंगलाला. हा टावर दिसतोय, हरई गावात आहे आणि अनूपपूर जिल्ह्यामध्ये हे छोटे छोटे गाव आहेत, दुर्गम भाग आहे, जंगल मार्ग आहे. चला तर आता या पगदंडीने सगळा रस्ता आहेत, जाधव बाबा आहेत पुढं आणि वासी रम्य वाटे ही बघा. काय हे जंगल लागलेले आता, अमरकंटक जंगल चालू झालेले आता. हे एक दुर्गम भाग आहे, एक आकाट वस्ती आहेत आणि आता दुपारचे 12 वाजलेले, भोजन झालेले. सगळ्या माता माऊली आम्ही आता सगळं विश्रांतीला आता घेऊन आता पुढे मार्गस्थ होते आम्ही. इथे हरई गाव आहे. आता तर खरा जंगल मार्ग चालू आहे अमरकंटक. इथून आता 20 किलोमीटर आहे. संध्याकाळी मुक्कामांचा 15 किलोमीटर रामकुटी इथं राहीन आणि तिथून मार्गस्थ 5 किलोमीटर पंचधारा, दूधधारा, कपिलधारा असे दर्शन तीर्थांचे घेत आमचा उद्याचा प्रवास राहील. तर आजचं बघा आता दुपारनंतर आता आमच्या सगळे हे बघा हे कामठी दादा आहे पुण्याचे, नर्मदे हार, हे पंढरपूर नर्मदे हार. हे बाटली काय मग संघ आहे त्याला सरसलेले नर्मदे हार, नळे बाबा नर्मदे हार. या गोलपताई आहे, नळे ताई आहे आणि वागचौरे ताई आहे, जाधव बाबा आहेत. खूप असा छान गोमाता बांधलेले आहे इथं. खूप असं आता दुपार भोजन घेऊन आम्ही आता मार्गस्थ. बघा ही आंबे लागलेली आहे अमरकंटक मधली. खूप आंब्याचे झाडे आहेत, सावली आहे, चारायला उत्साह आहे. दुपारचं 1 वाजलेलं आहे. रामकुटे इथून 15 किलोमीटर आहे. जांभळीचे झाड आहे, आंब्याची झाड आहे आणि खूप उंच उंच पहाड आहे. पुढे जो कॅमेराने तिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नेतो मी. पुढे ज्या पर्वतरांगा आहे अमरकंटकच्या, माझ्या समोर जाधव बाबा आहे, वागचौरी ताई आहे, गोलपताई आहे, पंढरपूर बाबा आहे. आदेश आज कुत्रा बदललाय बाबा. हो आज बदललाय कुत्रा. हो आज दुसरा आहे आणि कालचा गेला दुसऱ्या बरोबर. यांची वारी चालूच आहे. हो एकाची रेते एकाची चालू आहे. छान आहे, सावली आहे झाडांची आणि रम्य वाट आहे अमरकंटकची. जाधव बाबाने लिंबू सरबत केलेलं आहे. हे फर्नेस सेमल गाव आहे. दुकानातून साखर घेतली, लिंबू आणलेत आणि बघा हे आमचे नळे बाबा आहेत, त्याने लांबून लिंबू आणले घेऊ या ठिकाणी. आता सरबत आहे, लिंबू सरबत आहे. खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये हा लिंबू सरबत आहे. आज 81वा दिवस आहे. खूप छान प्रवास झालेला आहे. आता 6 किलोमीटर राहिलेलं आहे रामकुटी नर्मदे हार. बघा हे गाव आहे छोटे छोटे, याला फर्नेसेमल म्हणतात.
क्या माताजी नाम क्या है गाव का नाम? फरीसेमल. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा आता दमगड 3.5 किलोमीटर आहे आणि पुढे रामकोटी 1 किलोमीटर आहे, असं 4.5 किलोमीटर आहे. कृष्णारी नर्मदे हार. बघा हे घनदाट जंगल आहे. आता अमरकंटक गाव 15 ते 16 किलोमीटर राहिलेले. खूप छान घनदाट जंगल आहे आणि रम्य वाटते. माझ्या समेत वागचौरे ताई आहे. नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार. जंगल मार्ग आहे, पैदल नंगे पैर चल रहे बाबाजी. नर्मदे हार नर्मदे हार. आमच्या गोलपताई आहे आणि खूप छान प्रवास झाला आहे. 20 ते 22 किलोमीटर आलेले आहे. 8 किलोमीटर आले रामकोटी. एक कुत्ता आहे आमच्याबरोबर आणि बघा मागून पण बरं माशी येऊ राहिलेली आहेत. बघा आता रामकोटी राहिले 2 किलोमीटर. अफाट जंगल आहे. अमरकंटक खूप छान आहे. जाधव बाबा आहेत नर्मदे. हे कामटे बाबा आहेत नर्मदे हार. पुणेकर वागचौरे ताई आहे. कुत्ता आहे आमच्याबरोबर. खूप जंगल आहे अमरकंटक आणि उतर तटण चालताना मग या पहाडाच्या आतून पुढं पहाड दिसते पण झाडीमुळे दिसणार नाही तुम्हाला. खूप जंगल आहे. तुम्हाला मुद्दाम शेअर करून राहिलेले. रामकृष्ण हरी नर्मदे हार. आता दमगड हे गाव आहे आणि इथून 1.5 किलोमीटर रामकुटी आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा हे रामकुटी तीर्थावर आम्ही चाललेलो आहे. माझ्यासमोर जाधव बाबा आहे, कामटे बाबा आहेत आणि बघा इथं आता भागवत कथा चालू आहे. नाम येत नाही बस हे पहाडातून नर्मदा माया गेलेली. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 81वा दिवस खूप छान असा प्रवास झाला आहे. आलेलो आम्ही तीर्थावर. रामकुटी रामतीर्थ आहे. नर्मदा मैयाचं एकदम असं बालिश रूप आहे. आता दर्शन होते आम्हाला काही मिनिटात. कुठे रामकुटी आहे आणि भजन चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हार. नर्मदा मैयाचं स्नान झालेलं आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. खूप छान अशी नर्मदा मैया वाहते. खूप इथं नामयज्ञ चालू आहे आणि या रामकुटीवर नर्मदा मैयाची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. आज दिवस सोन्याचा दिवस. आज अमृती पाला या न्यायाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने आज अमरकंटक गाठणारच उद्या. अमरकंटकमध्ये उद्या जातोयच आम्ही, परंतु खऱ्या अर्थाने या रामकुटीवर आम्हाला नर्मदा मायाचं दर्शन झालंय. खूप छान असं धन्य आजी दिनं या न्यायाप्रमाणे सगळ्यांचे स्नान झालेले आहेत. नर्मदेश्वर महादेव भगवान की जय. बघा आता या ठिकाणी आरतीचा संयोग जुळून आलेला आहे. मा नर्मदा माया तटावर आहे सगळे आम्ही परिक्रमाशी. हो नर्मदे हार. या आजचा 81वा दिवस नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आणि नर्मदा माया तटावर सगळे गुरुजन मंडळी या ठिकाणी सप्ताह भागवतामधील पर्वकाळ महाशिवरात्रीच्या या पर्वकाळावर मा नर्मदा या ठिकाणी आरती होत आहे संध्याकाळचे. आमच्या समिती बाबाजी आहे आणि कशा प्रकारे यार हो हाय हाय नर्मदे यार नर्मदे नर्मदे हार. पंडितजी बाबाजी असे सगळे गुरुजन भक्तजन नर्मदे 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 हार. जय सीताराम. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा सोन्याचा दिवस आज अमृते पाला नाम 8विता रूपी प्रगटे झाला. बघा सगळे नर्मदा परिक्रमामध्ये आजचा हा दिवस 81 आहे आणि खूप छान नर्मदा मैयाची आता आरती होणार आहे. या ठिकाणी दीपदान झालेलं आहे. जवळजवळ कितीतरी हजारांनी दीपदान आहे या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदे हर. पूजा आरती की जय श्री सीताराम. जय जगदानंद मैया जय आनंद हरि हरे शंकर देवा हरे शंकर जय आनंद जय जगदानंद देवी नारद शारद तुम्हें वरदायक अभिनव पद चंडी ओ मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन देवक नारद पदवंदी ओम जय जगदानंदी. ओम भगवान आनंद कीरा वानंदी वीरा वानंदी. जोमे दाने जोमे दाने जोमे दाने जाना ना जाना ना जाना ना रामदी राजंदी. ओम जय जगदानंदी देवी भागवत साधन महिमा सुर मंडल रमती ओ मैया सुर मंडल रमती. तुम्ही सुर सुर रमती सुर बंदी. ओम जय जगदानंदी
विराजत नगर कपूर बाती हो मैया नगर कपूर बाती अमर कंठन विराजत कातन शिव विराजत भूषण दान विराजत सब कर विराजत सब के हृदय विराजत मैया की कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया की आरती हो सखी हरे गावे लोक हरे गावे भजन आनंद स्वामी हरे हरे स्वामी मन से सकल पावे ओम जय जगदानंदी जय जगदानंदी